कोकणची जनता ही हौशिक आहे, सहनशील आहे, याचा गैरफायदा कोणी घेऊ नये। रत्नागिरी जिल्ह्यात रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत पत्रकारांनी आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे। गेल्या तब्बल 17 वर्षांपासून हा महामार्ग पूर्ण न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। वारंवार डेडलाईन देऊनही सरकारने काम पूर्ण केले नाही। परिणामी महामार्ग खड्डेमय होऊन अपघातांची मालिका सुरूच आहे। अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। या संतापजनक परिस्थितीविरोधात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निवळी येथे मोठे आंदोलन करण्यात आले। महामार्गाचे खड्डे झाले खोल, अपूर्ण कामाचा सरकारवर बोल, कोकणवासियांच्या जीवाशी खेळणे बंद, पूर्ण करा मुंबई गोवा महामार्ग अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। पूर्ण करा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा। शनिवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते। आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट सरकारचे लक्ष वेधणे हेच होते। या आंदोलनात एक पत्रकार यमदूताच्या वेशात उभा राहिला होता आणि महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना सावकाश जा, पुढे खड्डे आहेत असा इशारा देत होता। त्यामुळे आंदोलनाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आणि महामार्गाची भीषण स्थिती लोकांच्या नजरेत आणखी ठळक झालीय। यावेळी आंदोलन करणारे पत्रकार काय म्हणाले पाहूया। कोकणची जनता ही हौशिक आहे, सहनशील आहे, याचा गैरफायदा कोणी घेऊ नये एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे। कारण 14 वर्ष एखादं काम पूर्ण होत नाही ही म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे। कारण दरवर्षी आश्वासनं आम्हाला मिळतात, दरवर्षी ती पूर्ण होत नाहीत। म्हणजे इथल्या लोकांना पण आता सवय झाली आहे की आता हे सांगतायत ना की डिसेंबरपर्यंत होईल, म्हणजे 100% नाही होणार। म्हणजे अशा पद्धतीची जी प्रतिमा राजकीय व्यक्तींची होत आहे ती चुकीची आहे। त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। पत्रकार रस्त्यावर उतरतात, खरं ही खूपच म्हणजे राजकीय व्यक्तींना म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण आम्ही लिहित असतो, आम्ही वारंवार लोकांचा आवाज उठवत असतो, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आहे। हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो आहोत आणि आता तरी याची दखल घ्या अशी आमची मागणी आहे। मागील 14 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि या काळामध्ये प्रत्येक पक्षाचं सरकार राज्यामध्ये येऊन गेलं, सगळ्यांनी जी आश्वासनं दिली ती आत्तापर्यंत फोल ठरलेली आहेत। अजूनही महामार्गाचं काम पूर्ण होत नाही। यापूर्वी देखील अनेक वेळा पत्रकारांनी वेळोवेळी आंदोलनं या प्रश्नाबाबत केली होती। नेहमी आपल्या लेखणीच्या स्वरूपात हा प्रश्न मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। पण आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पत्रकारांना स्वतः लेखणी बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। कोकणी जनतेची अशी हाल या गणपतीच्या काळात किंवा पावसाच्या काळात किंवा येणाऱ्या चाकरमान्यांना जे हाल सोसावे लागतात ते मागील 14 वर्षापासून एवढे प्रचंड आहेत की त्याचं वर्णन देखील आपल्याला करता येणार नाही आहे। कोकण रेल्वेचा मार्ग हा देखील आपल्याला जाणून येतो की फक्त केवळ कोकणातून मुंबईमध्ये जाणारी केवळ एकच गाडी कोकणाच्या वाट्याला आहे। आज महामार्गाचं काम देखील रखडलेलं आहे, तर कोकणी माणसाने आपल्या गावी कसं यायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री यापूर्वी जे अनेक झाले किंवा सद्यस्थितीमध्ये जे आहेत त्यांनी देखील अनेक वेळेला दौरे केलेले आहेत, पण यातून काही आज सगळ्यात मार्ग निघालेला नाही। पत्रकारांच्या आंदोलनाची या तरी दखल घ्यावी सरकारने आणि आता तरी या महामार्गाचं काम जलद गतीने पूर्ण करावं या मागणीसाठी पत्रकारांच्या वतीने हे आंदोलन आज करण्यात येत आहे। लोकांचे मृत्यू होत आहे। या महामार्ग आहे हा जर पूर्ण नाही झाला तर असेच अपघात होत राहणार आणि अजून अनेकांचे मृत्यू होणार। आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी स्पष्टपणे सांगितले की सरकार फक्त आश्वासने देते पण काम होत नाही। अनेक सार्वजनिक बांधकाम मंत्री बदलले, अनेक पाहणी दौरे झाले,
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही दौरा केला, मात्र कोकणी जनतेला मिळालेली फक्त आश्वासनेच. सरकार किती दिवस कोकणी जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा घेणार असा सवालही पत्रकारांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनामुळे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता तरी सरकारने तातडीने काम पूर्ण करावे अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, 24 न्यूज, रत्नागिरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.